प्रश्न क्रमांक 401. भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू कोणत्या राज्यातील आहेत? तर त्याचं उत्तर आहे ओडिसा राज्यातील. प्रश्न क्रमांक 402. द्रौपदी मुर्मू भारताच्या कितव्या राष्ट्रपती बनल्या आहेत? तर त्याचं उत्तर आहे 15व्या. 403. भारतातील संरक्षण दलाचे सर्वोच्च कमांडर कोण आहेत? तर त्याचं उत्तर आहे राष्ट्रपती. पोलीस भरती एमपीएससी सर्व स्पर्धा परीक्षांसाठी आपण 2000 प्रश्नांची टेस्ट सिरीज चालू केलेली आहे. त्याच्यातील हा भाग 4 आहे. अतिशय कमी वेळात आपण हे प्रश्न घेणार आहोत, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तर चला वेळ न घालवता पुढचा प्रश्न पाहूया. राष्ट्रपतीचा कार्यकाळ किती वर्षांचा असतो? तर त्याचं उत्तर आहे 5 वर्षांचा. प्रश्न 405. राष्ट्रपती पदासाठी किमान वयोमर्यादा किती असते? तर त्याचं उत्तर आहे 35 वर्ष. पुढचा प्रश्न. भारताचे उपराष्ट्रपती पदासाठी उमेदवाराची किमान वयोमर्यादा किती आहे? तर त्याचं उत्तर आहे 35 वर्ष. प्रश्न 407 पाहूया. भारतात आतापर्यंत कोणत्या राष्ट्रपतीने 2 वेळा राष्ट्रपती पद भूषवले आहे? तर त्याचं उत्तर आहे डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांनी. प्रश्न 408. भारताचे राष्ट्रपती राजीनामा कोणास देतात? तर त्याचं उत्तर आहे उपराष्ट्रपतींकडे. भारताच्या राष्ट्रपतींना पदाची शपथ कोण देते? तर त्याचं उत्तर आहे सरन्यायाधीश. पुढचा प्रश्न पाहूया. पंतप्रधान आपल्या पदाचा राजीनामा कोणाकडे सोपवतात? तर त्याचं उत्तर आहे राष्ट्रपतींकडे. भारताचा प्रथम नागरिक कोण असतो? तर तो आहे राष्ट्रपती. उपराष्ट्रपती हे कशाचे पदसिद्ध अध्यक्ष असतात? तर त्याचं उत्तर आहे राज्यसभेचे. प्रश्न 413 पाहूया. भारतात केंद्रीय कॅबिनेटचे अध्यक्ष कोण असतात? तर त्याचं उत्तर आहे पंतप्रधान. मंत्रिमंडळ हे कोणाला जबाबदार असते? तर त्याचं उत्तर आहे लोकसभेला. पुढचा प्रश्न. भारत सरकारचा सर्वोच्च विधी अधिकारी कोण असतो? तर त्याचं उत्तर आहे महान्यायवादी. प्रश्न 416 पाहूया. भारताच्या लोकसभेची जास्तीत जास्त संख्या किती आहे? तर त्याचं उत्तर आहे 552. भारताच्या राज्यसभेची सदस्य संख्या किती असू शकते? तर त्याचं उत्तर आहे 250. महाराष्ट्रातून लोकसभेवर किती सदस्य निवडले जातात? तर त्याचं उत्तर आहे 48. प्रश्न 419 पाहूया. महाराष्ट्रातून राज्यसभेवर किती सदस्य निवडले जातात? तर त्याचं उत्तर आहे 19. अतिशय महत्वाचे प्रश्न आहेत, त्यामुळे नोट डाऊन करत चला. लोकसभेचे सध्याचे अध्यक्ष कोण आहेत? तर त्याचं उत्तर आहे ओम बिर्ला. राज्यसभेचे सध्याचे अध्यक्ष कोण आहेत? तर त्याचं उत्तर आहे CP राधाकृष्णन. प्रश्न 422 पाहूया. भारतीय संसदेचे वरिष्ठ आणि द्वितीय सभागृह कोणते? तर त्याचं उत्तर आहे राज्यसभा. लोकसभा खासदार होण्यासाठी किमान वय किती असावे लागते? तर त्याचं उत्तर आहे 25 वर्ष. भारतीय राज्यघटनेच्या कलम 81 नुसार लोकसभेची जास्तीत जास्त सदस्य संख्या किती ठरवण्यात आली आहे? तर त्याचं उत्तर आहे 552. प्रश्न 425 पाहूया. भारतीय संसदेवर हल्ला कधी झाला होता? तर त्याचं उत्तर आहे 13 डिसेंबर 2001 ला. राज्यसभेचा सभासद म्हणून नियुक्तीसाठी वयाची अट काय असते? तर त्याचं उत्तर आहे 30 वर्षापेक्षा कमी नसावी. राज्यसभेचे सभापती कोण असतात? तर त्याचं उत्तर आहे उपराष्ट्रपती. प्रश्न 428 पाहूया. साहित्य, शास्त्र, कला, समाजसेवा इत्यादी क्षेत्रातील तजा म्हणून जास्तीत जास्त किती सदस्याची राष्ट्रपती राज्यसभेवर नियुक्ती करू शकतात? तर त्याचं उत्तर आहे 12 सदस्यांची. शासनाने केलेल्या खर्चाची हिशोब तपासणी कोणती संसदीय समिती करते? तर त्याचं उत्तर आहे लोकलेखा समिती. लोकलेखा समितीची स्थापना केव्हा झाली? तर त्याचं उत्तर आहे 1921 ला. प्रश्न 431 पाहूया. लोकलेखा समितीचा अध्यक्ष कोण असतो? तर त्याचं उत्तर आहे विरोधी पक्षाचा सदस्य. धन विधेयक कोणत्या सभागृहात प्रस्तुत केले जाते? तर त्याचं उत्तर आहे फक्त लोकसभेत. कोणत्या कलमान्वये धन विधेयक मांडले जाते? तर त्याचं उत्तर आहे कलम 110. प्रश्न 434 पाहूया. राज्यसभा दर किती वर्षांनी बरखास्त करण्यात येते? तर त्याचं उत्तर आहे कधीच नाही. लोकसभा दर किती वर्षांनी बरखास्त होते? तर त्याचं उत्तर आहे 5 वर्षांनी. राज्यसभेच्या सदस्यांचा कालावधी किती वर्षांचा असतो? तर त्याचं उत्तर आहे 6 वर्ष. प्रश्न 437 पाहूया. लोकसभा व राज्यसभा यांच्यात संयुक्त बैठकीचा अध्यक्ष कोण असतो? तर त्याचं उत्तर आहे लोकसभेचे सभापती. राष्ट्रपतीच्या निवडणुकीत कोण मतदान करू शकत नाही? तर त्याचं उत्तर आहे विधान परिषद निर्वाचित सदस्य. कोणत्या ग्रहाचा अध्यक्ष हा त्या ग्रहाचा सदस्य नसतो? तर त्याचं उत्तर आहे राज्यसभेचा.
प्रश्न 440 पाहूया. लोकसभा व राज्यसभा यांचे संयुक्त अधिवेशन बोलवण्याचा अधिकार कोणाचा आहे? तर त्याचं उत्तर आहे राष्ट्रपतींना. अतारांकित प्रश्नांची उत्तरे मागवण्यासाठी किमान किती दिवसांचा नोटीस कालावधी आहे? तर त्याचं उत्तर आहे 15 दिवसांचा. राज्यसभेचे पदसिद्धी अध्यक्ष कोण असतात? तर त्याचं उत्तर आहे उपराष्ट्रपती. प्रश्न 443 पाहूया. देशातील कायद्याची निर्मिती करणारी सर्वोच्च संस्था म्हणजे काय? तर त्याचं उत्तर आहे संसद. संसदेमध्ये अप्पर हाऊस कोणाला म्हणतात? तर त्याचं उत्तर आहे राज्यसभा. महाराष्ट्राचे पहिले राज्यपाल कोण होते? तर त्याचं उत्तर आहे श्री प्रकाश हे. प्रश्न 446 पाहूया. महाराष्ट्राच्या पहिल्या महिला राज्यपाल कोण होत्या? तर त्याचं उत्तर आहे विजयलक्ष्मी पंडित या. महाराष्ट्राचे सर्वाधिक काळ राज्यपाल राहणारे व्यक्ती कोण? तर त्याचं उत्तर आहे PC अलेक्झांडर हे. राज्यपाल यांना पद व गोपनीयतेची शपथ कोण देतात? तर त्याचं उत्तर आहे उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश. प्रश्न 449 पाहूया. राज्यपालाची नेमणूक कोणाकडून केली जाते? तर त्याचं उत्तर आहे राष्ट्रपतींकडून. राज्यपालांचे पद रिकामे झाल्यास कोण तात्पुरते पद सांभाळतो? तर त्याचं उत्तर आहे मुख्य न्यायाधीश. उच्च दर्जाच्या लोखंड निर्मितीसाठी कोणता धातू वापरला जातो? तर त्याचं उत्तर आहे मॅग्नीज. प्रश्न 452 पाहूया. कार्बनचे सर्वात कठीण रूप कोणते? तर त्याचं उत्तर आहे हिरा. धातू शुद्धीकरणाची सर्वात व्यापक पद्धत कोणती? तर त्याचं उत्तर आहे औष्णिक अपघटन. ब्रॉन्झ या संमिश्रामध्ये धातूचे प्रमाण किती असते? तर त्याचं उत्तर आहे 10% तांबे व 10% कथील. प्रश्न 455 पाहूया. ॲल्युमिनियम हे कोणत्या खनिजापासून बनवले जाते? तर त्याचं उत्तर आहे बॉक्साईट. प्रश्न 456. लोखंडाचे पत्रे गंजू नये म्हणून त्यावर कोणत्या धातूचा थर दिला जातो? तर त्याचं उत्तर आहे झिंकचा. कक्ष तापमानाला द्रव्य स्थितीत आणणारा एकमेव धातू कोणता? तर त्याचं उत्तर आहे पारा. प्रश्न 458 पाहूया. कोणत्या धातूमुळे जास्त मोटार गाड्या असलेल्या शहरात हवेचे प्रदूषण निर्माण होते? तर त्याचं उत्तर आहे शिसे. चांदीची संज्ञा काय आहे? तर त्याचं उत्तर आहे Ag. सोन्याची संज्ञा काय आहे? तर त्याचं उत्तर आहे Au. प्रश्न 461 पाहूया. भांड्यांना कलई करण्यासाठी कशाचा वापर केला जातो? तर त्याचं उत्तर आहे कथीलचा. प्रश्न 452. पोलाद हे संमिश्र कशापासून बनवले जाते? तर त्याचं उत्तर आहे लोह आणि कार्बन. आधुनिक मूलद्रव्य आवर्त सारणीत तांब्याचा क्रमांक काय आहे? तर त्याचं उत्तर आहे 29. प्रश्न 464 पाहूया. विद्युत शेगड्या आणि विविध प्रकारचे विद्युत रोध तयार करण्यासाठी धातूचे कोणतेच मिश्रण वापरतात? तर त्याचं उत्तर आहे जर्मन सिल्वर. हॅलोजन कुळातील नसलेले मूलद्रव्य कोणते? तर त्याचं उत्तर आहे हेलियम. भौतिकशास्त्रामध्ये मूलद्रव्याचा अनुक्रमांक हा कशाची संज्ञा दर्शवतो? तर त्याचं उत्तर आहे इलेक्ट्रॉनची. प्रश्न 467 पाहूया. हायड्रोजन पदार्थ नैसर्गिकरित्या कोणत्या अवस्थेत सापडते? तर त्याचं उत्तर आहे वायू. कार्बनचा क्रमांक किती आहे? तर त्याचं उत्तर आहे 6वा. ऑक्सिजनचा अणुअंक किती आहे? तर त्याचं उत्तर आहे 8. प्रश्न 470 पाहूया. पिवळ्या फॉस्फरस तांबड्या फॉस्फरस तयार करताना कोणता उत्प्रेरक वापरतात? तर त्याचं उत्तर आहे आयोडीन. कर्करोगाच्या उपचारासाठी काय वापरतात? तर त्याचं उत्तर आहे कोबाल्ट. सर्व सेंद्रिय पदार्थामध्ये अत्यावश्यक असलेले मूलद्रव्य कोणते? तर तो आहे कार्बन. प्रश्न 473 पाहूया. सजीवांना जिवंत राहण्यासाठी हवेतील कोणत्या वायूचा उपयोग होतो? तर त्याचं उत्तर आहे ऑक्सिजनचा. पृथ्वीवर सर्वाधिक प्रमाणात आढळणारे मूलद्रव्य कोणते? तर ते आहे ऑक्सिजन. हवेमध्ये ऑक्सिजनचे प्रमाण किती टक्के आहे? तर त्याचं उत्तर आहे 21%. प्रश्न 476 पाहूया. हवेमध्ये नायट्रोजनचे प्रमाण किती आहे? तर त्याचं उत्तर आहे 78.8%. टेनिसिन काय आहे? तर त्याचं उत्तर आहे मूलद्रव्य. फॉस्फेटचे रासायनिक गुणसूत्र कोणते? तर ते आहे H2PO4. प्रश्न 479 पाहूया. सोडियमचे रासायनिक सूत्र कोणते? तर त्याचं उत्तर आहे Na. सर्वात हलका वायू कोणता आहे? तर त्याचं उत्तर आहे हायड्रोजन. हेलियम हा नसून सध्या हायड्रोजन हा हलका वायू आहे. प्रश्न 481. शोभेची दारू बनवण्यासाठी कशाचा वापर करतात? तर त्याचं उत्तर आहे फॉस्फरसचा. प्रश्न 482 पाहूया.
आधुनिक आवर्त सारणीमध्ये अनुअंक हा मूलद्रव्याचा पायाभूत गुणविशेष आहेत असे कोणी सांगितले तर त्याचं उत्तर आहे मोसले यांनी. लिंबाच्या रसामध्ये कोणते आम्ल असते तर त्याचं उत्तर आहे सायट्रिक आम्ल. ताक व दही यामध्ये कोणते आम्ल असते तर त्याचं उत्तर आहे लॅक्टिक आम्ल. प्रश्न 485 पाहूया. चिंच व द्राक्ष यामध्ये कोणते आम्ल असते तर त्याचं उत्तर आहे टार्टारिक आम्ल. मुंग्यांचा चावा मधमाशांचा चावा यामध्ये कोणते आम्ल असते तर त्याचं उत्तर आहे फॉर्मिक आम्ल. विनेगर सफरचंद अननस यामध्ये कोणते आम्ल असते तर त्याचं उत्तर आहे ऍसिटिक आम्ल. प्रश्न 488 पाहूया. आम्ल पदार्थाची चव कशी असते तर त्याचं उत्तर आहे आंबट. पीएच मापन श्रेणीत सामान्यपणे पाण्याचे मूल्य किती तर त्याचं उत्तर आहे 7. मृदेचा पीएच सामू जर 7.5 पेक्षा जास्त असेल तर ती कोणत्या प्रकारात येते तर त्याचं उत्तर आहे आम्लारी धर्मी मृदा. प्रश्न 491 पाहूया. गोबर गॅस संयंत्रातून कोणता वायू तयार होतो तर त्याचं उत्तर आहे मिथेन वायू. कृत्रिमरित्या फळे पिकवण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या कोणत्या त्वचावर प्रतिबंध आणण्यात आला आहे तर त्याचं उत्तर आहे कॅल्शियम कार्बाईड. गोबर गॅसमध्ये मुख्यत्वे कोणते वायू असतात तर त्याचं उत्तर आहे मिथेन प्लस CO2. प्रश्न 494 पाहूया. RDX चे दुसरे नाव काय आहे तर त्याचं उत्तर आहे सायक्लोनाइट. प्रश्न 495. पाण्याचे रेणुसूत्र काय आहे तर त्याचं उत्तर आहे H2O. पाण्यामध्ये कोणकोणते घटक असतात तर त्याचं उत्तर आहे ऑक्सिजन आणि हायड्रोजन. प्रश्न 497 पाहूया. मिठाचे रेणुसूत्र काय आहे तर त्याचं उत्तर आहे NaCl. खाण्याच्या सोड्याचे रासायनिक नाव कोणते आहे तर त्याचं उत्तर आहे सोडियम बायकार्बोनेट. धुण्याच्या सोड्याचे रासायनिक नाव काय आहे तर त्याचं उत्तर आहे सोडियम कार्बोनेट. प्रश्न 500 पाहूया. सोडियम कार्बोनेटचे रासायनिक सूत्र काय आहे तर त्याचं उत्तर आहे NaHCO3. जालियनवाला बाग हत्याकांड केव्हा घडला तर त्याचं उत्तर आहे 13 एप्रिल 1919 ला. कोणत्या इंग्रज अधिकाऱ्याच्या आदेशावरून जालियनवाला बाग हत्याकांड घडला तर त्याचं उत्तर आहे जनरल डायर. प्रश्न 503 पाहूया. भारताच्या घटनात्मक विकासातील 1919च्या सुधारणा कायद्याला काय म्हणतात तर त्याचं उत्तर आहे मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड कायदा. सायमन कमिशन भारतात कधी आले तर त्याचं उत्तर आहे 1928 ला. जालियनवाला बाग हत्याकांड निषेधार्थ सर ही पदवी कोणी परत केली तर त्याचं उत्तर आहे रवींद्रनाथ टागोर यांनी. प्रश्न 506 पाहूया. महात्मा गांधीजींचे वर्णन एका माणसाचे सैन्य असे कोणी केले तर ते लॉर्ड माउंटबॅटन यांनी केले. चौरी चौरा येथील घटनेमुळे महात्मा गांधीजींनी फेब्रुवारी 1922 मध्ये असहकार चळवळ स्थगित केली. ती चौरी चौरा ठिकाण कोणत्या राज्यात आहे तर त्याचं उत्तर आहे उत्तर प्रदेश राज्यामध्ये. प्रश्न 508. महात्मा गांधींनी केलेल्या सत्याग्रहाचा पहिला प्रयोग कोणता तर तो आहे चंपारण्य. प्रश्न 509 पाहूया. इतिहासात विशेष महत्व असलेले जालियनवाला बाग कुठे आहे तर त्याचं उत्तर आहे अमृतसर इथे. प्रश्न 510. महात्मा गांधीजींच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी 1918 मध्ये साराबंदीची चळवळ कोणत्या जिल्ह्यात सुरू केली तर त्याचं उत्तर आहे खेडा जिल्ह्यात. महात्मा गांधी यांचा चंपारण्य सत्याग्रह कशाच्या बाबतीत होता तर त्याचं उत्तर आहे भारतीय शेतकऱ्यांना नीळ पिकवण्यासाठी सक्ती म्हणून. प्रश्न 512 पाहूया. पुणे करार कोणाकोणामध्ये झाला तर त्याचं उत्तर आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व महात्मा गांधी यांच्यामध्ये. स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच हे बोलत कोणाचे आहेत तर त्याचं उत्तर आहे लोकमान्य टिळकांचे. चले जाव चळवळ कोणत्या वर्षी सुरू झाली तर त्याचं उत्तर आहे 1942 ला. प्रश्न 515 पाहूया. महात्मा गांधी यांच्या आईचे नाव काय होते तर त्याचं उत्तर आहे पुतलीबाई. महात्मा गांधीजींचे राजकीय गुरु कोण तर त्याचं उत्तर आहे गोपाळ कृष्ण गोखले. चले जाव ठरावाचा मसुदा कोणी तयार केला तर त्याचं उत्तर आहे जवाहरलाल नेहरू यांनी. प्रश्न 518 पाहूया. चंपारण्य सत्याग्रह कोणत्या वर्षी झाला तर त्याचं उत्तर आहे 1917 ला. रौलट कायद्याविरुद्ध सत्याग्रह कधी झाला तर त्याचं उत्तर आहे 1919 ला. बारडोली सत्याग्रहाचा नेता कोण होता तर त्याचं उत्तर आहे सरदार वल्लभभाई पटेल हे. प्रश्न 521 पाहूया. भारतातील भूदान चळवळीचे जनक कोण तर त्याचं उत्तर आहे आचार्य विनोबा भावे हे. प्रश्न 522. वैयक्तिक सत्याग्रहाचे पहिले सत्याग्रही कोण होते तर त्याचं उत्तर आहे
आचार्य विनोबा भावे. चौरी चौरा घटनेने कोणते आंदोलन संपुष्टात आले? तर त्याचं उत्तर आहे असहकार आंदोलन. प्रश्न 524 पाहूया. मुळशी सत्याग्रहाचे नेतृत्व कोणी केले? तर त्याचं उत्तर आहे सेनापती बापट यांनी. सविनय कायदेभंग चळवळीचा कालावधी कोणता? तर त्याचं उत्तर आहे 1930 ते 1934. चंपारण्यमधील शेतकऱ्यांचा लढा कशाशी संबंधित होता? तर त्याचं उत्तर आहे नेळ. प्रश्न 527 पाहूया. काँग्रेसमध्ये फूट कोणत्या अधिवेशनात पडली? तर त्याचं उत्तर आहे सुरत अधिवेशनात. होम रूल लीगची स्थापना कुठे झाली? तर त्याचं उत्तर आहे अड्यार इथे. काँग्रेस पक्षाच्या 1942च्या कोणत्या ठिकाणातील बैठकीत महात्मा गांधी यांनी भारत छोडोचा ठराव मांडला? तर त्याचं उत्तर आहे वर्धा इथे. प्रश्न 530 पाहूया. फ्रंट इयर गांधी म्हणून कोणाला ओळखतात? तर त्याचं उत्तर आहे खान अब्दुल गफ्फार खान यांना. दुसरी गोलमेज परिषद कोणत्या साली भरली? तर त्याचं उत्तर आहे 1931 ला. राष्ट्रगीत जनगणमन हे सर्वप्रथम कधी गायले होते? तर त्याचं उत्तर आहे 1911 ला. प्रश्न 533 पाहूया. धारासणा सत्याग्रहाचे नेतृत्व कोणी केले? तर त्याचं उत्तर आहे सरोजिनी नायडू यांनी. भारतीय राष्ट्रीय सभेच्या पहिल्या अधिवेशनाचे अध्यक्ष कोण? तर त्याचं उत्तर आहे व्योमेशचंद्र बॅनर्जी हे. 1936 मध्ये फैजपूर येथे भरलेल्या भारतीय राष्ट्रीय काँग्रेस अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते? तर त्याचं उत्तर आहे पंडित नेहरू हे. प्रश्न 536 पाहूया. सन 1934 मध्ये कोणी समाजवादी काँग्रेसची स्थापना केली? तर त्याचं उत्तर आहे जयप्रकाश नारायण यांनी. 1905च्या बनारस काँग्रेस अधिवेशनात स्वराज्याचे ध्येय कोणी ठरवले? तर त्याचं उत्तर आहे लोकमान्य टिळक यांनी. भारतीय राष्ट्रीय सभेची स्थापना कधी झाली? तर त्याचं उत्तर आहे 1885 ला. प्रश्न 539 पाहूया. 1916 साली झालेल्या लखनौ अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते? तर त्याचं उत्तर आहे बाबू अंबिका चरण मुजुमदार. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना कोणत्या इंग्रज अधिकाऱ्याच्या कार्यकाळात झाली? तर त्याचं उत्तर आहे लॉर्ड डफरिन यांच्या कार्यकाळात. काँग्रेसमध्ये फूट कोणत्या अधिवेशनात पडली? तर त्याचं उत्तर आहे सुरत अधिवेशनात. प्रश्न 542 पाहूया. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना कोणाच्या पुढाकाराने झाली? तर त्याचं उत्तर आहे सर ॲलम ह्यूम यांच्या पुढाकाराने. भारतीय राष्ट्रीय सभेच्या पहिल्या अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते? तर त्याचं उत्तर आहे व्योमेशचंद्र बॅनर्जी. वायव्य सरहद्द प्रांत कोणी निर्माण केला? तर त्याचं उत्तर आहे लॉर्ड कर्झन यांनी. प्रश्न 545 पाहूया. कोणत्या कायद्यानुसार बंगालचा गव्हर्नर जनरल भारताचा जनरल गव्हर्नर बनला? तर त्याचं उत्तर आहे चार्टर ऍक्ट 1883. कोणत्या वर्षी रॉबर्ट क्लाईव्हने बंगाल, बिहार आणि ओरिसा येथील मुघल राज्यकर्त्यांकडून दिवाणी स्वीकारली? तर त्याचं उत्तर आहे सन 1765 ला. कोणी भारतात इंग्रजी शिक्षणाचा पाया घातला? तर त्याचं उत्तर आहे लॉर्ड मॅकॉले यांनी. प्रश्न 548 पाहूया. भारतात इसवी सन 1856 मध्ये कोणी पुरातत्व विभागाची स्थापना केली? तर त्याचं उत्तर आहे लॉर्ड डलहौसी यांनी. इसवी सन 1853 मध्ये मुंबई ते ठाणे हा भारतातील पहिला लोहमार्ग कोणाच्या काळात उभारला गेला? तर त्याचं उत्तर आहे लॉर्ड डलहौसी यांच्या काळात. प्रश्न 550. सन 1848 ते 1856 या दरम्यान कोणी अनेक राज्य खालसा केली? तर त्याचं उत्तर आहे लॉर्ड डलहौसी यांनी. प्रश्न 551 पाहूया. संघ लोकसेवा आयोग व राज्य लोकसेवा आयोग यांची स्थापना घटनेच्या कोणत्या अनुच्छेदाद्वारे केली जाते? तर त्याचं उत्तर आहे अनुच्छेद 315. राष्ट्रीय मतदान दिन दरवर्षी कधी साजरा करण्यात येतो? तर त्याचं उत्तर आहे 25 जानेवारीला. मत द्यायचे नसेल तर कोणता पर्याय निवडावा लागतो? तर त्याचं उत्तर आहे नोटा. प्रश्न 554 पाहूया. राज्य लोकसेवा आयोगाच्या अध्यक्ष व सदस्यांची नेमणूक कोण करतात? तर त्याचं उत्तर आहे राज्यपाल. भारतात राष्ट्रीय मानवी हक्क आयोगाची स्थापना कोणत्या वर्षी झाली? तर त्याचं उत्तर आहे 1993 ला. राष्ट्रीय मानवी हक्क आयोगाचे पहिले अध्यक्ष कोण होते? तर त्याचं उत्तर आहे रंगनाथ मिश्रा हे. प्रश्न 557 पाहूया. जागतिक मानवी हक्क दिन कधी साजरा करण्यात येतो? तर त्याचं उत्तर आहे 10 डिसेंबरला. 5 मे 2022 रोजी महाराष्ट्रातील 28वी महानगरपालिका कोठे स्थापन करण्यात आली? तर त्याचं उत्तर आहे कोल्हापूर इथे इचलकरंजी. राज्यातील 29वी महानगरपालिका कोठे स्थापन करण्यात आली? तर त्याचं उत्तर आहे जालना इथे. प्रश्न आहे 560 पाहूया. महाराष्ट्रात स्थानिक शासन संस्थांमध्ये महिलांसाठी
किती टक्के जागा राखीव ठेवण्यात आल्या आहेत? तर त्याचं उत्तर आहे 50% जागा. अंदमान व निकोबार या केंद्रशासित प्रदेशासाठी उच्च न्यायालय कोणते? तर त्याचं उत्तर आहे कोलकाता आहे. भारताचे सर्वोच्च न्यायालय कुठे आहे? तर त्याचं उत्तर आहे दिल्ली येथे. प्रश्न 553 पाहूया. राज्य प्रशासकीय लवादाचा अध्यक्षाची नेमणूक कोण करतात? तर त्याचं उत्तर आहे राष्ट्रपती. स्वतंत्र भारतातील पहिले मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून कोणाची नेमणूक करण्यात आली होती? तर त्याचं उत्तर आहे सुकुमार सेन यांची. सध्या भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त कोण आहेत? तर त्याचं उत्तर तुम्ही कमेंटमध्ये सांगायचं आहे ज्ञानेश्वर कुमार. सध्या नीती आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत? तर त्याचं उत्तर आहे नरेंद्र मोदी हे. नीती आयोगाचे पदसिद्ध अध्यक्ष कोण असतात? तर त्याचं उत्तर आहे देशाचे पंतप्रधान. नीती आयोगाची स्थापना केव्हा झाली? तर त्याचं उत्तर आहे 1 जानेवारी 2015 ला. प्रश्न 569 पाहूया. सध्याच्या परिसीमन आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत? तर त्याचं उत्तर आहे न्यायमूर्ती रंजना देसाई. 570 भारतीय निवडणूक आयोगाची निर्मिती संविधानाच्या कोणत्या कलमानुसार होते? तर त्याचं उत्तर आहे कलम 324. राज्य आणीबाणी घोषित करण्यासाठी शिफारस राष्ट्रपतींना कोण करू शकतो? तर त्याचं उत्तर आहे राज्यपाल. प्रश्न 572 पाहूया. राज्य आणीबाणी कोण लागू करू शकतात? तर त्याचं उत्तर आहे राष्ट्रपती. राज्य आणीबाणीचा कालावधी किती असू शकतो? तर त्याचं उत्तर आहे 6 महिने. सध्या किती राज्यांमध्ये विधान परिषद आहेत? तर त्याचं उत्तर आहे 6. प्रश्न 575 पाहूया. विधान परिषदा असणारे देशातील राज्य कोणते? तर त्याचं उत्तर आहे आंध्र प्रदेश, बिहार, महाराष्ट्र, कर्नाटक, उत्तर प्रदेश आणि तेलंगणा. भारतातील पहिल्या महिला मुख्यमंत्री सुचिता कृपलानी कोणत्या राज्याच्या होत्या? तर त्याचं उत्तर आहे उत्तर प्रदेश राज्याच्या. महाराष्ट्र विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन कुठे होते? तर त्याचं उत्तर आहे नागपूर इथे. प्रश्न 578 पाहूया. महाराष्ट्र विधिमंडळाचे वर्षातून किती अधिवेशने होतात? तर त्याचं उत्तर आहे 3 अधिवेशने. महाराष्ट्र विधान परिषद सदस्यांचा कालावधी किती आहे? तर त्याचं उत्तर आहे 6 वर्ष. महाराष्ट्र विधानसभा सदस्यांचा कालावधी किती वर्षाचा आहे? तर त्याचं उत्तर आहे 5 वर्ष. प्रश्न 581 पाहूया. महाराष्ट्रातील विधान परिषदेतील जास्तीत जास्त सदस्य संख्या किती आहे? तर त्याचं उत्तर आहे 78. महाराष्ट्राची विधानसभेत निवडणुकीद्वारे येणाऱ्या सदस्यांची संख्या किती आहे? तर ती आहे 288. महाराष्ट्र विधानसभा संबंधित कलम कोणते? तर त्याचं उत्तर आहे 170 कलम. प्रश्न 584 पाहूया. विधानसभेत एखाद्या विषयावर समान मते पडल्यास निर्णायक मत देण्याचा अधिकार कोणाला आहे? तर त्याचं उत्तर आहे विधानसभा अध्यक्ष यांना. महाराष्ट्र विधिमंडळाची वर्षातून कमीत कमी किती अधिवेशने होतात? तर त्याचं उत्तर आहे 3 अधिवेशने. विधानसभा अध्यक्ष त्यांचा राजीनामा कोणाला सादर करतात? तर त्याचं उत्तर आहे विधानसभा उपाध्यक्ष यांना. प्रश्न 587 पाहूया. विधान परिषदेवर किती सभासद शिक्षक मतदान संघातून निवडले जातात? तर त्याचं उत्तर आहे 1/12. महाराष्ट्र राज्य विधिमंडळाचे वरिष्ठ सभागृह कोणते? तर त्याचं उत्तर आहे विधान परिषद. महाराष्ट्र विधान परिषदेमध्ये राज्यपाल नामनियुक्त सदस्य संख्यांची किती संख्या आहे? तर त्याचं उत्तर आहे 12 सदस्य निवडू शकतात. प्रश्न 590 पाहूया. श्री धनंजय चंद्रचूड हे भारताचे कितवे सरन्यायाधीश होते? तर त्याचं उत्तर आहे 50वे. मुंबई उच्च न्यायालयाचे एकूण किती खंडपीठे आहेत? तर त्याचं उत्तर आहे 3. ती 3 खंडपीठे कोणती आहेत? याचं उत्तर तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा. मुंबई उच्च न्यायालयाचे 3 खंडपीठ कोणत्या ठिकाणी आहेत? तर त्याचं उत्तर आहे छत्रपती संभाजीनगर, पणजी आणि नागपूर. प्रश्न 593 पाहूया. न्यायाधीशांची नियुक्ती आणि बदली करण्याची प्रक्रिया कोणती? तर त्याचं उत्तर आहे कॉलेजियम प्रणाली. सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांची नेमणूक कोण करतात? तर त्याचं उत्तर आहे राष्ट्रपती. उच्च न्यायालयातील मुख्य न्यायाधीशांची नियुक्ती कोण करतो? तर त्याचं उत्तर आहे राष्ट्रपती. प्रश्न 596 पाहूया. सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांची संख्या ठेवण्याचा अधिकार कोणाला आहे? तर त्याचं उत्तर आहे संसदेला. घटनेच्या कोणत्या तरतुदीनुसार सर्वोच्च न्यायालयाने दिलेले निर्णय हे देशातील सर्व न्यायालयांवर बंधनकारक असतात? तर त्याचं उत्तर आहे अनुच्छेद 141. संसदेने केलेला एखादा कायदा घटनाबाह्य अथवा निरर्थक ठरवण्याचा अधिकार कोणाला आहे? तर त्याचं उत्तर आहे
भारतीय न्याय संस्था यांना. प्रश्न 599 पाहूया. 1861च्या कायद्यानुसार भारतातील कोणत्या ठिकाणी उच्च न्यायालयाची स्थापना झाली? तर त्याचं उत्तर आहे मुंबई, मद्रास व कोलकाता या 3 ठिकाणी. जिल्हा न्यायाधीशांची नेमणूक कोण करतात? तर त्याचं उत्तर आहे राज्यपाल. मोगादिशू ही कोणत्या देशाची राजधानी आहे? तर त्याचं उत्तर आहे सोमालिया देशाची. प्रश्न 602 पाहूया. अटकामा वाळवंट कोणत्या खंडात पसरलेले आहे? तर त्याचं उत्तर आहे दक्षिण अमेरिका. कुकची समुद्रधुनी कोणत्या खंडात आहे? तर त्याचं उत्तर आहे ऑस्ट्रेलिया. पाल्कची समुद्रधुनी कोणत्या 2 देशादरम्यान आहे? तर त्याचं उत्तर आहे भारत आणि श्रीलंका. प्रश्न 605 पाहूया. बोरिंगची समुद्रधुनी कोणत्या 2 देशादरम्यान आहे? तर त्याचं उत्तर आहे रशिया व अमेरिका. इंग्लिश खाडी कोणत्या 2 देशादरम्यान आहे? तर त्याचं उत्तर आहे इंग्लंड व फ्रान्स. क्रिक खाडी कोणत्या 2 देशादरम्यान आहे? तर त्याचं उत्तर आहे भारत व पाकिस्तान. प्रश्न 608 पाहूया. रॅडक्लिफ लाईन कोणत्या 2 देशादरम्यान मधील सीमा दर्शवते? तर त्याचं उत्तर आहे भारत व पाकिस्तान. जगातील सर्वात लांब नदी कोणती आहे? तर त्याचं उत्तर आहे नाईल. जगातील सर्वात मोठी नदी कोणती? तर त्याचं उत्तर आहे ॲमेझॉन. यामध्ये कन्फ्यूज होऊ नका, सर्वात लांब नदी ही नाईल आहे आणि सर्वात मोठी नदी ही ॲमेझॉन आहे. प्रश्न 611 पाहूया. अफगाणिस्तान या देशाची राजधानी कोणती आहे? तर त्याचं उत्तर आहे काबूल. टिटिकावा हे सर्व कोणत्या देशांमध्ये पसरलेले आहे? तर त्याचं उत्तर आहे पेरू आणि बोलिव्हिया. मॅकमोहन रेषा कोणत्या 2 देशादरम्यान मधील सीमारेषा निश्चित करते? तर त्याचं उत्तर आहे भारत व चीन. प्रश्न 614 पाहूया. भारताला एकूण किती देशांच्या सीमा लागतात? तर त्याचं उत्तर आहे 7 देशांच्या. प्रश्न 615. भारताने जगाच्या एकूण क्षेत्रफळापैकी किती टक्के भूक्षेत्र व्यापले आहे? तर त्याचं उत्तर आहे 2.41%. भारताचे एकूण क्षेत्रफळ किती आहे? तर त्याचं उत्तर आहे 32,87,263 चौरस किलोमीटर. प्रश्न 617 पाहूया. भारताचे स्थान पृथ्वीवर कोणत्या गोलार्धात आहे? तर त्याचं उत्तर आहे उत्तर पूर्व गोलार्धामध्ये. भारताचे सर्वात दक्षिणेकडील टोक कोणते? तर त्याचं उत्तर आहे इंदिरा पॉइंट. भारताचे उत्तर टोक कोणते आहे? तर त्याचं उत्तर आहे इंदिरा कोल, लडाख इथे. प्रश्न 620 पाहूया. भारताचे पश्चिम टोक कोणते? तर त्याचं उत्तर आहे घुअरमोटा, गुजरात इथे. भारताचे सर्वात पूर्व टोक कोणते आहे? तर त्याचं उत्तर आहे किबियू, अरुणाचल प्रदेश. क्षेत्रफळाच्या दृष्टीने मोठे राज्य कोणते? तर त्याचं उत्तर आहे राजस्थान. प्रश्न 623 पाहूया. क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारतात महाराष्ट्राचा कितवा क्रमांक लागतो? तर त्याचं उत्तर आहे 3रा क्रमांक. क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारतातील कितव्या क्रमांकाचा देश आहे? तर त्याचं उत्तर आहे भारत 7व्या क्रमांकाचा देश आहे. कोणत्या देशाला भारताची सर्वात जास्त सीमा आहे? तर त्याचं उत्तर आहे बांगलादेशाला. प्रश्न 626 पाहूया. भारतीय द्वीपकल्पाचे दक्षिण टोक कोणते आहे? तर त्याचं उत्तर आहे कन्याकुमारी. भारताच्या मध्यातून जाणारे अक्षवृत्त कोणते? तर त्याचं उत्तर आहे कर्कवृत्त. कर्कवृत्त भारताच्या किती राज्यातून जाते? तर त्याचं उत्तर आहे 8 राज्यातून. प्रश्न 629 पाहूया. भारताची सागरी सीमा किती देशांना भिडलेली आहे? तर त्याचं उत्तर आहे 7 देशांना. भारत व म्यानमार यांच्यातील सीमा किती लांबीची आहे? तर त्याचं उत्तर आहे 1643 किलोमीटर. भारताची पूर्व पश्चिम लांबी किती आहे? तर त्याचं उत्तर आहे 2933 किलोमीटर. प्रश्न 632 पाहूया. भारताची दक्षिण उत्तर लांबी किती आहे? तर त्याचं उत्तर आहे 3214 किलोमीटर. भारतातील कोणत्या राज्याची सीमा नेपाळ, भूटान व बांगलादेश या 3 देशांना भिडलेली आहे? तर त्याचं उत्तर आहे पश्चिम बंगाल. भारताला सुमारे किती किलोमीटर लांबीचा समुद्र किनारा लाभला आहे? तर त्याचं उत्तर आहे 7517 किलोमीटर लांबीचा. प्रश्न 635 पाहूया. भारतातील कोणत्या राज्याला सर्वाधिक समुद्र किनारा लागून आहे? तर त्याचं उत्तर आहे गुजरात राज्याला. तुमच्यासाठी प्रश्न आहे, महाराष्ट्र राज्याला लागलेला समुद्र किनारा किती आहे? याचं उत्तर कमेंटमध्ये नक्की सांगा. लक्षद्वीप बेटे कोणत्या समुद्रात आहेत? तर त्याचं उत्तर आहे अरबी समुद्रामध्ये. अरबी समुद्रातील लक्षद्वीप बेटे ही कशा प्रकारची बेटे आहेत? तर त्याचं उत्तर आहे प्रवाळ बेटे. प्रश्न 638 पाहूया. नथुला खिंड कोणत्या राज्यात आहे? तर त्याचं उत्तर आहे सिक्कीम राज्यामध्ये. अंदमान आणि निकोबार बेटांचा समूह कोणत्या ठिकाणी आहे? तर त्याचं उत्तर आहे बंगालचा उपसागर. हिमालयील पर्वत रांगेतील सर्वोच्च शिखर कोणते? तर त्याचं उत्तर आहे कांचनगंगा.
प्रश्न 621 पाहूया. 641 पाहूया. हिमालयात कोणत्या प्रकारचा पर्वत आहे? तर त्याचं उत्तर आहे हिमालय हा वली पर्वत आहे. भारतातील एकमेव जिवंत ज्वालामुखी कोठे आहे? तर त्याचं उत्तर आहे बॅरन बेट. अरुणाचल टेकड्या कोणत्या राज्यात आहे? तर त्याचं उत्तर आहे तामिळनाडूमध्ये. प्रश्न 644 पाहूया. अरुणाचल प्रदेशचे आधीचे नाव काय होते? तर त्याचं उत्तर आहे नेफा. कोणती पर्वतरांग जगातील सर्वोच्च पर्वतरांग आहे? तर त्याचं उत्तर आहे काराकोरम. इंदिरा पॉइंट कोणत्या बेटावर आहे? तर त्याचं उत्तर आहे निकोबार. 647 प्रश्न पाहू. दक्षिण सह्याद्रीमधील सर्वात उंच शिखर कोणते? तर त्याचं उत्तर आहे अनाईमुडी. पांबम बेट कोणत्या दोन देशांच्या दरम्यान आहे? तर त्याचं उत्तर आहे भारत व श्रीलंका यांच्या दरम्यान. श्रवण बेळगोळ हे तीर्थस्थान कोणत्या पर्वतात आहे? तर त्याचं उत्तर आहे विंध्यगिरी पर्वतात. प्रश्न 650 पाहूया. समुद्र सपाटीपासून माउंट एव्हरेस्ट या सर्वात उंच शिखराची उंची किती? तर त्याचं उत्तर आहे 8,848 मीटर. सोडियम कार्बोनेटचे रासायनिक सूत्र काय आहे? तर त्याचं उत्तर आहे Na2CO3. केक आणि पाव सदृच्छ व हलके बनवण्यासाठी कशाचा उपयोग करतात? तर त्याचं उत्तर आहे सोडियम बायकार्बोनेटचा. प्रश्न 653 पाहूया. पाण्याची घनता किती तापमानाला उच्चतम असते? तर त्याचं उत्तर आहे 4 डिग्री सेल्सिअसला. भोपाळ वायू दुर्घटनेत कोणता वायू बाहेर पडला होता? तर त्याचं उत्तर आहे मिथिल आयसोसायनाइड. मतदानाच्या शाईमध्ये कोणत्या रसायनाचा वापर केला जातो? तर त्याचं उत्तर आहे सिल्वर नायट्रेट. प्रश्न 656 पाहूया. मोरचूदची रासायनिक संख्या कोणती आहे? तर त्याचं उत्तर आहे CuSO4 ही त्याची रासायनिक संज्ञा आहे. वैश्विक द्रावक म्हणून कशाला ओळखतात? तर त्याचं उत्तर आहे पाण्याला, H2O. अमोनियाचे रूपांतर नायट्रेट रूपामध्ये होणाऱ्या सूक्ष्मजीव प्रक्रियेला काय म्हणतात? तर त्याचं उत्तर आहे नत्रीकरण. प्रश्न 659 पाहू. LPG गॅसचे दोन प्रमुख घटक कोणते? तर त्याचं उत्तर आहे ब्युटेन व आयसोब्युटेन. भारतामध्ये कोरोना व्हायरस इन्फेक्शन रोखण्यासाठी कोणत्या केमिकल पसरवले जाते? तर त्याचं उत्तर आहे सोडियम हायपोक्लोराईड. मिथेन गॅसचे रेणुसूत्र काय आहे? तर त्याचं उत्तर आहे CH4. प्रश्न 662 पाहूया. रसायनांचा राजा कोणास म्हणतात? तर त्याचं उत्तर आहे सल्फ्युरिक ऍसिड. कच्ची फळे पिकवण्यासाठी कोणता गॅस वापरतात? तर त्याचं उत्तर आहे इथिलीन. हायड्रोजन सल्फाइड हा कसा असतो? तर त्याचं उत्तर आहे क्षरणक. प्रश्न 665 पाहूया. स्वयंचलित वाहनातून कोणता विषारू वायू बाहेर पडतो? तर त्याचं उत्तर आहे कार्बन मोनॉक्साईड. जर चुनखडकाचे तुकडे पाडण्यात बुडवले तर बुडबुडे उत्पन्न होतात. हे बुडबुडे कशामुळे तयार होतात? तर त्याचं उत्तर आहे कार्बन डायऑक्साईडमुळे. हवेमधील कार्बन डायऑक्साईडचे प्रमाण किती असते? तर त्याचं उत्तर आहे 0.03%. प्रश्न 668 पाहूया. हवेतील सर्वाधिक असणारा वायू कोणता? तर त्याचं उत्तर आहे नायट्रोजन, 78% आय थिंक असं काहीतरी आहे. संगमरवर हे रासायनिक दृष्ट्या कशाचे असते? तर त्याचं उत्तर आहे कॅल्शियम कार्बोनेट. बेकिंग सोडा म्हणजे काय आहे? तर त्याचं उत्तर आहे सोडियम बायकार्बोनेट. प्रश्न 671 पाहूया. ब्ल्यू विक्ट्रॉल म्हणजे काय? तर त्याचं उत्तर आहे कॉपर सल्फेट. सोडियम बायकार्बोनेटला कोणत्या नावाने ओळखले जाते? तर त्याचं उत्तर आहे खाण्याचा सोडा. साखरेचा केमिकल फॉर्म्युला कोणता आहे? तर त्याचं उत्तर आहे C12H22O11. प्रश्न 674 पाहूया. कोणाला शुष्क बर्फ असे म्हणतात? तर त्याचं उत्तर आहे कार्बन डायऑक्साईडला. प्रश्न 675. अग्निशमन यंत्रामध्ये कोणता वायू वापरतात? तर त्याचं उत्तर आहे कार्बन डायऑक्साईड. कोणत्या वायू हसवणारा वायू असे म्हणतात? तर त्याचं उत्तर आहे नायट्रस ऑक्साईड. प्रश्न 677 पाहूया. बायोगॅसमध्ये कोणता वायू असतो? तर त्याचं उत्तर आहे मिथेन. कोणत्या वायूमुळे वातावरण उबदार बनते? तर त्याचं उत्तर आहे कार्बन डायऑक्साईडमुळे. नैसर्गिक बरोबर हा कशाचा पॉलिमर आहे? तर त्याचं उत्तर आहे आयसोप्रीन. प्रश्न 680 पाहूया. बटाटा चिप्स उत्पादक ते चिप्स बॅगेत भरताना कोणत्या वायूचा उपयोग करतात? तर त्याचं उत्तर आहे नायट्रोजन भरतात. ग्रीन हाऊस इफेक्ट कशाशी निगडीत आहे? तर त्याचं उत्तर आहे वातावरणातील बदल.
दूध व तत्सम पदार्थ विशिष्ट तापमानापर्यंत तापवून ताबडतोब थंड करतात. अन्न पदार्थांच्या या परीक्षणाच्या पद्धतीत काय म्हणतात? तर त्याचं उत्तर आहे पाश्चरीकरण. प्रश्न 683 पाहूया. काळे सोने कशात संबोधले जाते? तर त्याचं उत्तर आहे खनिज तेलाला. चष्म्याचे भिंग कशापासून बनवतात? तर त्याचं उत्तर आहे फ्लिंट काचेपासून. औषध निर्मिती क्षेत्रात औषध ठेवण्यासाठी कोणत्या काचेपासून तयार केलेल्या बाटल्या वापरतात? तर त्याचं उत्तर आहे बोरोसिलिकेट. प्रश्न 686 पाहूया. वायुरूप पदार्थाचे द्रवरूप पदार्थात रूपांतर होण्याच्या प्रक्रियेस काय म्हणतात? तर त्याचं उत्तर आहे सांद्रीभवन. जड केंद्रकाचे हलक्या केंद्रकात रूपांतर होत असताना ऊर्जा उत्सर्जित होते, या अभिक्रियास काय म्हणतात? तर त्याचं उत्तर आहे केंद्रकीय खंडीकरण. प्रश्न 688 पाहूया. वनस्पती किंवा प्राणी यांचे आरंभाचे वय शोधण्यासाठी कोणत्या कार्बन आयसोपोटोचा वापर होतो? तर त्याचं उत्तर आहे कार्बन C14 या पद्धतीचा. सर्वात मोठा कार्बन सिलिंग कोणता आहे? तर त्याचं उत्तर आहे महासागरे. बर्फ मध्ये काय मिसळल्यावर तो वितळण्यास खूप वेळ लागतो? तर त्याचं उत्तर आहे मीठ. प्रश्न 691 पाहूया. कार्बन डेटिंग ही काय निश्चित करण्याची एक शास्त्रीय पद्धत आहे? तर त्याचं उत्तर आहे वस्तूंचे वय निश्चित करण्याची पद्धत म्हणजे कार्बन डेटिंग. सेंद्रिय शेती म्हणजे काय? तर त्याचं उत्तर आहे रासायनिक खत व कीटकनाशक विरहित. कोणत्या वायूमुळे मुख्यत्वे ओझोन थराचा ऱ्हास होत आहे? तर त्याचं उत्तर आहे क्लोरोफ्लोरोकार्बनमुळे. प्रश्न 694 पाहूया. रक्ताभिसरण प्रक्रियेतील अडथळे शोधण्यासाठी कोणत्या किरणोत्सर्गी समस्थानिकांचा उपयोग करतात? तर त्याचं उत्तर आहे सोडियम. कच्च्या खनिज तेलापासून पेट्रोल, डिझेल, गॅस, रॉकेल, डांबर इत्यादी वेगवेगळे करण्याकरता कोणत्या पद्धतीचा उपयोग करतात? तर त्याचं उत्तर आहे भागश, उदर्वपातन. प्रश्न 696 पाहूया. भारताच्या अणुविज्ञानाचे जनक असे कोणास म्हटले जाते? तर त्याचं उत्तर आहे डॉक्टर होमी भाभा यांना. अणुशक्तीचे जनक कोणास म्हटले जाते? तर त्याचं उत्तर आहे रुदरफोर्ड यांना. ज्यावेळेस स्थायूस पदार्थाचे रूपांतर थेट वायुरूपात होते तर त्यास काय म्हणतात? तर त्याचं उत्तर आहे संप्लवन. प्रश्न 699 पाहूया. मनुके तयार करण्यासाठी कोणत्या फळाचा वापर करतात? तर त्याचं उत्तर आहे द्राक्षांचा. प्रश्न 700. MPS कशाशी संबंधित आहे? तर त्याचं उत्तर आहे स्फोटक द्रव्य. प्रश्न 701. 1857 मध्ये रॉबर्टसन हा कोणत्या परिसराचा कलेक्टर होता? तर त्याचं उत्तर आहे पुणे या. 702 पाहूया. भारतीय दंड संहितेचा निर्माता कोण आहे? तर त्याचं उत्तर आहे लॉर्ड मॅकॉले. कोणत्या गव्हर्नर जनरलच्या काळात इसवी सन 1872 मध्ये जिल्ह्यातील महसूल गोळा करण्याच्या कामावर देखरेख ठेवण्यासाठी कलेक्टर या पदाची निर्मिती झाली? तर त्याचं उत्तर आहे वॉरन हेस्टिंग. सन 1904 मध्ये प्राचीन स्मारक कायदा संमत करण्याचे श्रेय कोणाचं आहे? तर त्याचं उत्तर आहे लॉर्ड कर्झन यांना. प्रश्न 705 पाहूया. पुणे करारास कारणीभूत ठरलेला जातीय निवाडा 1932 मध्ये प्रसिद्ध झाला. हा निवाडा इंग्लंडचे पंतप्रधान यांनी जाहीर केला होता. तर त्याचं उत्तर आहे रॅमसे मॅकडोनाल्ड्स यांनी जाहीर केला होता. ब्रिटिश हिंदुस्थानाचे पहिले गव्हर्नर जनरल कोण होते? तर त्याचं उत्तर आहे वॉरन हेस्टिंग्स. कोणत्या व्हाईसरॉयच्या कारकिर्दीत इसवी सन 1911 ते 12 मध्ये भारताची राजधानी कोलकात्याहून दिल्ली येथे नेण्यात आली? तर त्याचं उत्तर आहे लॉर्ड हार्डिंग यांच्या काळात. प्रश्न 708 पाहूया. सतीबंदी कायदा 1829 ला कोणत्या गव्हर्नर जनरलने संमत केला? तर त्याचं उत्तर आहे विल्यम बेंटिंग यांनी. स्वातंत्र्यपूर्व भारताच्या इतिहासासंदर्भात स्थानिक स्वराज्य संस्थेचा जनक असे कोणा संबोधले जाते? तर त्याचं उत्तर आहे लॉर्ड रिपन यांना. ब्रिटिशकालीन भारतात कायद्याची संहिता निर्माण करण्यासाठी प्रथम विधी समिती कोणाच्या अध्यक्षतेखाली स्थापन होती? तर त्याचं उत्तर आहे लॉर्ड मॅकॉले यांच्या. प्रश्न 711 पाहूया. तैनाती फौजेचे धोरण मोठ्या प्रमाणात कोणत्या ब्रिटिश गव्हर्नर जनरलने राबवले? तर त्याचं उत्तर आहे लॉर्ड वेलस्ली यांनी. कोणाला भारतीय आर्थिक विकेंद्रीकरणाचा जनक म्हणून ओळखले जाते? तर त्याचं उत्तर आहे लॉर्ड मेयो यांना. जालियनवाला बाग अमृतसर येथे निरपराध लोकांवर अमानुष गोळीबार करण्याच्या अधिकाऱ्याचे नाव काय? तर त्याचं उत्तर आहे जनरल डायर. प्रश्न 714 पाहूया. सती प्रतिबंधक कायदा कोणाशी संबंधित आहे? तर त्याचं उत्तर आहे लॉर्ड बेटिंग यांच्याशी संबंधित. कोणास स्थानिक स्वराज्य संस्थेचा जनक असे म्हणतात? तर त्याचं उत्तर आहे
लॉर्ड रिपन यांना. बंगालची फाळणी कोणी केली तर त्याचं उत्तर आहे लॉर्ड कर्झन यांनी. प्रश्न 717 पाहूया. विद्यापीठ कायदा कोणत्या कमिशनच्या शिफारसीवर आधारित आहे तर त्याचं उत्तर आहे टॅले कमिशन. तैनाती फौजेची पद्धत कोणी सुरू केली तर त्याचं उत्तर आहे लॉर्ड वेलस्ली. डिप्रेस क्लासेस मिशन या संस्थेची स्थापना कोणी केली तर त्याचं उत्तर आहे वीरा शिंदे यांनी. प्रश्न 720 पाहूया. प्रार्थना समाजाची स्थापना कोणी केली तर त्याचं उत्तर आहे डॉक्टर आत्माराम पांडुरंग तरखडकर यांनी. 1873 मध्ये महात्मा ज्योतिराव फुले यांनी कोणत्या समाजाची स्थापना केली तर त्याचं उत्तर आहे सत्य संशोधक समाजाची स्थापना. मराठी वृत्तपत्राचे जनक म्हणून कोणास ओळखले जाते तर त्याचं उत्तर आहे बाळशास्त्री जांभेकर यांना. प्रश्न 723 पाहूया. आर्य समाजाची स्थापना कोणी केली तर त्याचं उत्तर आहे स्वामी दयानंद सरस्वती यांनी. सुधारक हे साप्ताहिक कोणी सुरू केले तर त्याचं उत्तर आहे गोपाळ गणेश आगरकर यांनी. निष्काम कर्ममठ ही संस्था कोणी उभारली तर त्याचं उत्तर आहे महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी. प्रश्न 726 पाहूया. कोणत्या समाज सुधारकाच्या प्रयत्नांमुळे 10 जून 1890 पासून कामगारांना रविवारची साप्ताहिक सुट्टी मिळू लागली तर त्याचं उत्तर आहे नारायण मेघाजी लोखंडे यांच्या प्रयत्नांमुळे. महाराष्ट्रातील कोणत्या व्यक्तीला सर्वप्रथम भारतरत्न हा सर्वोच्च नागरी पुरस्कार मिळाला तर त्याचं उत्तर आहे धोंडो केशव कर्वे यांना. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म कोणत्या ठिकाणी झाला तर त्याचं उत्तर आहे महू मध्य प्रदेश इथे. प्रश्न 729 पाहूया. कर्मवीर भाऊराव पाटील यांनी कोणत्या संस्थेची स्थापना केली तर त्याचं उत्तर आहे रयत शिक्षण संस्थेची. संत गाडगे महाराजांचे मूळ नाव काय आहे तर त्याचं उत्तर आहे देबूजी झिंगारजी जानोरकर. ग्रामगीता लिहिणारे संत तुकडोजी महाराज यांचे संपूर्ण नाव काय तर त्याचं उत्तर आहे माणिक बंडोजी इंगळे. प्रश्न 732 पाहूया. ईश्वर हा नेहमी एकच आहे असे कोणी म्हटले तर त्याचं उत्तर आहे महात्मा ज्योतिबा फुले यांनी. सावित्रीबाई फुले यांचा जन्म कोणत्या गावी झाला तर त्याचं उत्तर आहे नायगाव इथे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे मूळ गाव कोणते तर त्याचं उत्तर आहे आंबावडे. प्रश्न 735 पाहूया. मुंबई काउन्सिलचे पहिले सदस्य कोण होते तर त्याचं उत्तर आहे नाना जगन्नाथ शंकर शेठ हे. भारतीय कुटुंब नियोजनाचे पहिले पुरस्कर्ते म्हणून कोणास ओळखले जाते तर त्याचं उत्तर आहे कर्वे यांना. सेवा सदन या संस्थेची स्थापना कोणत्या महिला समाजसेविकेने केली तर त्याचं उत्तर आहे रमाबाई रानडे यांनी. प्रश्न 738 पाहूया. 1944 मध्ये समता संघाची स्थापना कोणत्या समाज सुधारकांनी केली तर त्याचं उत्तर आहे महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी. आर्य महिला समाजाचे संस्थापक कोण आहेत तर त्याचं उत्तर आहे पंडिता रमाबाई. धम्मचक्र प्रवर्तन दिन म्हणून कोणता दिवस साजरा केला जातो तर त्याचं उत्तर आहे 14 ऑक्टोबरला. प्रश्न 741 पाहूया. संत तुकडोजी महाराजांचे जन्मस्थळ कोणते आहे तर त्याचं उत्तर आहे अमरावती. भारताच्या स्वतंत्र चळवळीमध्ये सेनापती बापट या नावाने ओळखल्या जाणाऱ्या नेत्याचे पूर्ण नाव काय होते तर त्याचं उत्तर आहे पांडुरंग महादेव बापट. लोकहितवादी म्हणून कोणाला ओळखले जाते तर त्याचं उत्तर आहे गोपाळ हरी देशमुख यांना. प्रश्न 744 पाहूया. सन 1848 मध्ये महात्मा फुले यांनी कोठे मुलींची पहिली शाळा काढली तर त्याचं उत्तर आहे भिडेवाडा इथे. पंढरपूर विठ्ठल मंदिर सर्वांना खुले करण्यासाठी आमरण उपोषण कोणी केले तर त्याचं उत्तर आहे साने गुरुजी यांनी. महात्मा फुले यांचा जन्म कोठे झाला तर त्याचं उत्तर आहे सातारा कटगुण इथे. प्रश्न 747 पाहूया. भारतीय असंतोषाचे जनक असे कोणास म्हणतात तर त्याचं उत्तर आहे लोकमान्य टिळकांना. आधुनिक भारताचे जनक प्रबोधनाचे अग्रदूत या शब्दात कोणत्या समाज सुधारकाचा गौरव केला जातो तर त्याचं उत्तर आहे राजा राममोहन रॉय यांचा. महात्मा ज्योतिबा फुले यांचा जन्म कधी झाला तर त्याचं उत्तर आहे 11 एप्रिल 1827 ला. प्रश्न 750 पाहूया. महात्मा फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना कधी केली तर त्याचं उत्तर आहे 24 सप्टेंबर 1873 ला. अंदमान व निकोबार या केंद्रशासित प्रदेशाची उच्च न्यायालय कोणते आहे तर त्याचं उत्तर आहे कोलकाता. भारताचे सर्वोच्च न्यायालय कुठे आहे तर त्याचं उत्तर आहे दिल्ली येथे. प्रश्न 753 पाहूया. राज्य प्रशासकीय लवादाच्या अध्यक्षाची नेमणूक कोण करतात तर त्याचं उत्तर आहे राष्ट्रपती.
स्वतंत्र भारतातील पहिले मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून कोणाची नेमणूक करण्यात आली होती? तर त्याचं उत्तर आहे सुकुमार सेन यांची. सध्या भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त कोण आहेत? तर त्याचं उत्तर आहे राजीव कुमार. प्रश्न 756 पाहूया. सध्या नीती आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत? तर त्याचं उत्तर आहे नरेंद्र मोदी. नीती आयोगाचे पदसिद्ध अध्यक्ष कोण असतात? तर त्याचं उत्तर आहे देशाचे पंतप्रधान. नीती आयोगाची स्थापना केव्हा झाली? तर त्याचं उत्तर आहे 1 जानेवारी 2015 ला. प्रश्न 759 पाहूया. सध्या परिसीमन आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत? तर त्याचं उत्तर आहे न्यायमूर्ती रंजना देसाई. हे नेहमी चेंज होत राहतात, त्यामुळे तुम्ही करंटचे जे कोणी असतील ते तुम्ही चेक करायचं आहे. भारतीय निवडणूक आयोगाची निर्मिती संविधानाच्या कोणत्या कलमानुसार होते? तर त्याचं उत्तर आहे कलम 324. संघ लोकसेवा आयोग व राज्य लोकसेवा आयोग यांची स्थापना घटनेच्या कोणत्या अनुच्छेदाद्वारे केली आहे? तर त्याचं उत्तर आहे कलम 315. प्रश्न 762 पाहूया. राष्ट्रीय मतदार दिन दरवर्षी कधी साजरा करण्यात येतो? तर त्याचं उत्तर आहे 25 जानेवारीला. मत द्यायचे नसेल तर कोणता पर्याय निवडावा लागतो? तर तो नोटा. राज्य लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष व सदस्यांची नेमणूक कोण करतात? तर त्याचं उत्तर आहे राज्यपाल. प्रश्न 765 पाहूया. भारतात राष्ट्रीय मानवी हक्क आयोगाची स्थापना कोणत्या वर्षी झाली? तर त्याचं उत्तर आहे 1993. राष्ट्रीय मानवी हक्क आयोगाचे पहिले अध्यक्ष कोण होते? तर त्याचं उत्तर आहे रंगनाथ मिश्रा. जागतिक मानवी हक्क दिन कधी साजरा करण्यात आला? तर त्याचं उत्तर आहे 10 डिसेंबरला. प्रश्न 768 पाहूया. 5 मे 2022 रोजी महाराष्ट्रातील 28वी महानगरपालिका कोठे स्थापन करण्यात आली? तर त्याचं उत्तर आहे कोल्हापूर इचलकरंजी इथे. राज्यातील 29वी महानगरपालिका कोठे स्थापन करण्यात आली? तर त्याचं उत्तर आहे जालना इथे. महाराष्ट्रात स्थानिक शासन संस्थांमध्ये महिलांसाठी किती टक्के जागा राखीव आहेत? तर त्या 50% जागा. काही प्रश्न हे रिपीटेड सुद्धा घेतलेले आहेत, कारण ते खूप वेळा स्पर्धा परीक्षांना विचारलेले आहेत. प्रश्न 771 पाहूया. पंचायत पद्धतीत म्हणजेच पंचायत राज पद्धतीत सर्वोच्च स्तरावर कार्यरत असणारी संस्था कोणती? तर ती आहे जिल्हा परिषद. पंचायत राज क्षेत्र विस्तार कायदा कोणत्या वर्षी पारित करण्यात आलेला आहे? तर त्याचं उत्तर आहे 1996 ला. पंचायत राज हा विषय भारतीय घटनेच्या कोणत्या सूचीमधील आहे? तर त्याचं उत्तर आहे राज्य सूची. प्रश्न 774. भारतीय संविधानाच्या कोणत्या अनुसूचीमध्ये पंचायत राज संबंधीची तरतूद आहे? तर त्याचं उत्तर आहे 11वी. ग्रामपंचायत स्थापना करण्याचा अधिकार कोणाला आहे? तर त्याचं उत्तर आहे राज्य सरकारला. ग्रामसेवकावर नजीकचे नियंत्रण कोणाचे असते? तर त्याचं उत्तर आहे गट विकास अधिकाऱ्याचे. प्रश्न 777 पाहूया. पंचायत राज पद्धतीचा मुख्य उद्देश कोणता आहे? तर त्याचं उत्तर आहे लोकशाही विकेंद्रीकरण. जिल्हा परिषदेची सर्वात महत्वाची समिती कोणती? तर ती आहे स्थायी समिती. नगरपालिकेच्या अध्यक्षास काय म्हणतात? तर त्याचं उत्तर आहे नगराध्यक्ष. प्रश्न 780 पाहूया. घटना दुरुस्ती कायद्यानुसार पंचायत राज संस्थेच्या निवडणुका लढवण्यासाठी कमीत कमी किती वयोमर्यादा असणे आवश्यक आहे? तर त्याचं उत्तर आहे 21 वर्ष. मतदान करण्यासाठी किती वयोमर्यादा आहे? तर त्याचं उत्तर आहे 18 वर्ष. पंचायत समितीचा सचिव कोण असतो? त्याचं उत्तर आहे गट विकास अधिकारी. प्रश्न 783 पाहूया. ग्रामसभा आयोजित करण्याचे अधिकार कोणाला असतात? तर त्याचं उत्तर आहे सरपंचांना. महाराष्ट्रात पंचायत राज व्यवस्था कधीपासून अंमलात आली गेली? तर त्याचं उत्तर आहे 1 मे 1962 ला. महाराष्ट्रातील पंचायत राज पद्धती किती स्तरीय आहे? तर त्याचं उत्तर आहे 3 स्तरीय. प्रश्न 786 पाहूया. त्रिस्तरीय पंचायत राज संकल्पना कोणत्या समितीने मांडली? तर त्याचं उत्तर आहे बलवंतराय मेहता समितीने. 2 स्तरीय पंचायत राज संकल्पना ही कोणत्या समितीने मांडली? तर त्याचं उत्तर आहे अशोक मेहता समितीने. महाराष्ट्रातील जिल्हा परिषद व पंचायत समिती कायदा कोणत्या समितीनुसार अस्तित्वात आला? तर त्याचं उत्तर आहे वसंतराव नाईक यांच्या. प्रश्न 789. वसंतराव नाईक समिती कोणत्या वर्षी स्थापन झाली? तर त्याचं उत्तर आहे 1960 ला. महानगरपालिका आयुक्ताला केव्हाही परत बोलवण्याचा अधिकार कोणाला असतो? तर त्याचं उत्तर आहे राज्य शासनाला. पंचायत राज प्रणाली कोणत्या तत्वावर आधारित आहे? तर त्याचं उत्तर आहे विकेंद्रीकरण. प्रश्न 792 पाहूया. पाणी पंचायत या संकल्पनेचे जनक म्हणून आपण कोणास ओळखतो? तर त्याचं उत्तर आहे विलासराव साळुंके. ग्रामविकासाची नरेगा ही योजना कोणत्या महान व्यक्तीच्या नावे आहे? तर त्याचं उत्तर आहे महात्मा गांधीजींच्या. रोजगार हमी योजनेचे प्रवर्तक कोण आहे? तर त्याचं उत्तर आहे वि.स. पागे. प्रश्न 795 पाहूया. तलाठ्याची नेमणूक करण्याचे अधिकार सध्या कोणास आहेत? तर त्याचं उत्तर आहे जिल्हा अधिकारी यांना.
महाराष्ट्रातील पंचायत राजचा आकृतिबंध निश्चित करण्यासाठी सर्वात प्रथम कोणती कमिटी नेमली होती? तर त्याचं उत्तर आहे वसंतराव नाईक. आर्थिक वर्षात ग्रामपंचायतच्या किती सभा भरवणे आवश्यक असते? तर त्याचं उत्तर आहे 4 सभा बंधनकारक आहेत. प्रश्न 798 पाहूया. गावचा पोलीस पाटील कोणाकडून नियुक्त केला जातो? तर त्याचं उत्तर आहे उपविभागीय अधिकारी यांच्याकडून. ग्रामपंचायतच्या प्रशासकीय अधिकारी कोण असतो? तर त्याचं उत्तर आहे ग्रामसेवक. ग्रामपंचायत व ग्रामसभेचा सचिव कोण असतो? तर तो असतो ग्रामसेवक. प्रश्न 801 पाहूया. दुधाचे दही होणे याला काय म्हणतात? तर त्याचं उत्तर आहे रासायनिक बदल. पाण्याचे वायू विरघळणे पाण्यामध्ये वायू विरघळणे ही क्रिया कोणत्या सिद्धांत वापरून काढतात? तर त्याचं उत्तर आहे हेनरी सिद्धांत. माठामधील पाणी गार होण्यामागे कोणते तत्व आहे? तर त्याचं उत्तर आहे बाष्पीभवन. प्रश्न 804 पाहूया. सूर्यापासून मिळणारी ऊर्जा ही कोणत्या कारणाने निर्माण होते? तर त्याचं उत्तर आहे अणूच्या केंद्राचे एकत्रीकरण करून. जीवाश्म इंधनाच्या जन्मामुळे कोणत्या वायूचे प्रमाण वाढते? तर त्याचं उत्तर आहे कार्बन डायऑक्साईडचे प्रमाण वाढते. पर्यावरणातील ज्या घटकांच्या अस्तित्वामुळे पर्यावरणाची गुणवत्ता घसरते त्या घटकांना काय म्हणतात? तर त्याचं उत्तर आहे प्रदूषके. प्रश्न 807 पाहूया. गंधकासोबत रबर तापवून ते कठीण बनवण्याच्या प्रक्रियेस काय म्हणतात? तर त्याचं उत्तर आहे व्हल्कनायझेशन. मॅग्निफेरा इंडिका हे कोणत्या फळाचे वनस्पती शास्त्रीय नाव आहे? तर त्याचं उत्तर आहे आंब्याचे. वनस्पतींच्या शरीर बांधणीसाठी कोणते घटक आवश्यक आहेत? तर त्याचं उत्तर आहे कार्बन, हायड्रोजन आणि प्राणवायू. प्रश्न 810 पाहूया. स्पायरोगायरा ही वनस्पती कोणत्या वर्गात मोडते? तर त्याचं उत्तर आहे थॅलोफायटा. पायरोस्ट्रिये लालजी या वृक्षाचा शोध कुठे लागला आहे? तर त्याचं उत्तर आहे अंदमान निकोबार इथे. टिक्का हा रोग प्रामुख्याने कोणत्या पिकावर होतो? तर त्याचं उत्तर आहे भुईमुगावर. प्रश्न 813 पाहूया. वनस्पती योग्य वाढीसाठी एकूण किती मूलद्रव्यांची अत्यंत आवश्यकता असते? तर त्याचं उत्तर आहे 16. तंबाखूमध्ये असणारे विषारी द्रव्य कोणते आहे? तर त्याचं उत्तर आहे निकोटीन. हरित लवक कशाशी संबंधित आहे? तर त्याचं उत्तर आहे प्रकाश संश्लेषण. प्रश्न 816 पाहूया. कोणत्या द्रव्यामुळे झाडाचे पाने हिरवी दिसतात? तर त्याचं उत्तर आहे क्लोरोफिल. वडाच्या पारंब्या हे कोणत्या प्रकारच्या मुळाचे उदाहरण आहे? तर त्याचं उत्तर आहे आगंतुक मुळे. वनस्पतींना भावना असतात असा सिद्धांत कोणी मांडला? तर त्याचं उत्तर आहे डॉक्टर जगदीशचंद्र बोस यांनी. प्रश्न 819 पाहूया. जेव्हा वनस्पती सूर्यप्रकाशात प्रकाश संश्लेषणाची क्रिया करतात तेव्हा कोणता वायू सोडतात? तर त्याचं उत्तर आहे ऑक्सिजन. कोणत्या पिकाच्या मुळामध्ये रायझोबियम जीवाणू प्रामुख्याने आढळतात? तर त्याचं उत्तर आहे भुईमूग पिकाच्या मुळामध्ये. धोत्रा या वनस्पतीमध्ये मूळ कोणत्या प्रकारचे असते? तर त्याचं उत्तर आहे सोटमूळ. प्रश्न 822 पाहूया. वनस्पतीच्या कोणत्या प्रक्रियेने दगडी कोळसा तयार होतो? तर त्याचं उत्तर आहे कार्बनीकरण. कांदा ही कोणत्या प्रकारची वनस्पती आहे? तर त्याचं उत्तर आहे एक बीजपात्री. पानांमध्ये हरितद्रव्य तयार होण्यास काय आवश्यक असते? तर त्याचं उत्तर आहे सूर्यप्रकाश. प्रश्न 825 पाहूया. तारा मासा सी आर्चिन ही कोणत्या प्राणी संघात आढळतात? तर त्याचं उत्तर आहे कंचटकर्मी प्राणी संघ. ब्रॉसेरा वनस्पती ही वनस्पतीच्या कोणत्या वर्गामध्ये आहे? तर त्याचं उत्तर आहे कीटकभक्षी. पिकलेले टोमॅटो कोणत्या घटकामुळे लाल दिसतात? तर त्याचं उत्तर आहे लायकोपेन. प्रश्न 828 पाहूया. कोणता प्राणी आपल्या शरीराच्या तुटलेल्या भागाची पुनर्निर्मिती करू शकतो? तर त्याचं उत्तर आहे तारामासा. प्राण्यांमधील सर्वात मोठा आणि जीवन संघर्षात सर्व प्रकारे यशस्वी असलेला संघ कोणता? तर त्याचं उत्तर आहे संधिपात प्राणी संघ. तसेच प्राण्यांची संख्या सर्वात जास्त असलेला संघ कोणता आहे? तर त्याचं उत्तर आहे संधिपात प्राणी संघ. प्रश्न 831 पाहूया. सरपटणाऱ्या प्राण्यांचे रक्त कशा प्रकारचे असते? तर त्याचं उत्तर आहे शीत रक्त. ऑर्थोलॉजी या शास्त्रामध्ये कशाचा अभ्यास करतात? तर त्याचं उत्तर आहे पक्षी अँथोलॉजी. वटवाघुळाचा समावेश कोणत्या वर्गात होतो? तर त्याचं उत्तर आहे सस्तन प्राण्यांमध्ये. प्रश्न 834 पाहूया. कांगारू हा प्राणी कोणत्या वर्गात मोडतो? तर त्याचं उत्तर आहे सस्तन. प्राण्यांमधील कोणत्या ऊती आंतरिंद्रियांना आधार देतात व ऊतींची झीज भरून काढतात? तर त्याचं उत्तर आहे मूल ऊती. एक पेशीय सजीव कोणता आहे? तर त्याचं उत्तर आहे अमिबा. प्रश्न 837 पाहूया. ऑलिव्ह रिडले ही कशाची जात आहे? तर त्याचं उत्तर आहे
कासवाची. कशाच्या प्रजातींची संख्या सर्वात जास्त आहे तर त्याचं उत्तर आहे कीटकांची. बेडूक हा कोणत्या वर्गातील प्राणी आहे तर त्याचं उत्तर आहे उभयचर. प्रश्न 840 पाहूया. मानवी मनाचा अभ्यास करणाऱ्या शास्त्राला काय म्हणतात तर त्याचं उत्तर आहे सायकोलॉजी. सर्वात मोठा सस्तन प्राणी कोणता तर तो आहे देवमासा. ऑक्टोपस हा कोणत्या संघातील प्राणी आहे तर तो आहे मोलुस्का संघातील. प्रश्न 843 पाहूया. प्राण्यांमधील सर्वात मोठा संघ कोणता तर तो आहे ऑर्थोपोडा. बोंड अळी या कीटकाचा प्रादुर्भाव कोणत्या पिकांमध्ये आढळतो तर त्याचं उत्तर आहे कापसामध्ये. शेतीसाठी उपयुक्त असे वर्मी कंपोस्ट खत कोणत्या कृमीपासून तयार करतात तर त्याचं उत्तर आहे गांडूळ कृमीपासून. 846 प्रश्न पाहू. महाराष्ट्राच्या राज्य प्राण्याचे वैज्ञानिक नाव काय आहे तर त्याचं उत्तर आहे राटरफ्ला इंडिका. मधमाशीच्या पोळ्यातील मधमाशा एकमेकांना कशा ओळखतात तर त्याचं उत्तर आहे दोन नृत्याद्वारे. बग, ग्रीन, बिगल हे कशाचे प्रकार आहेत तर त्याचं उत्तर आहे श्वान. प्रश्न 849 पाहू. निरोगी माणसाचा रक्तदाब किती असतो तर त्याचं उत्तर आहे 120 ते 80. रक्त गोठण्यासाठी क्रिया सुरू करण्याचे कार्य कोण करतात तर त्याचं उत्तर आहे रक्तपट्टिका. रक्तदाब मोजण्यासाठी कोणते उपकरण वापरतात तर त्याचं उत्तर आहे स्पिग्मोमॅनोमीटर. प्रश्न 852 पाहूया. हृदय आणि त्यांचे कार्य या संबंधी शास्त्रात काय म्हणतात तर त्याचं उत्तर आहे कार्डिओलॉजी. रक्तातील हिमोग्लोबिनचे कोणता खनिज आढळतो म्हणजेच रक्तामध्ये हिमोग्लोबिन मध्ये कोणता खनिज पदार्थ आढळतो तर तो आहे लोह. हिमोग्लोबिन तयार होण्यासाठी कशाची आवश्यकता असते तर त्याचं उत्तर आहे लोह. प्रश्न 855 पाहूया. रक्तातील कोणत्या घटकाच्या कमतरतेमुळे रक्ताची गुठळी तयार होण्यास प्रतिबंध होतो तर त्याचं उत्तर आहे प्लेटलेट्स. कोणता रक्तगट सर्वाधिक प्राप्त करता आहे तर त्याचं उत्तर आहे AB. कोणता रक्तगट सर्व ठीक दाता आहे म्हणजे सर्वांना त्याचं रक्त चालतं तर तो आहे O. प्रश्न 858 पाहूया. तांबड्या रक्तपेशी शरीरामध्ये कुठे तयार होतात तर त्याचं उत्तर आहे अस्थिमज्जेमध्ये. रक्ताच्या ऑक्सिजन धारण क्षमतेत वाढ होण्याच्या कोणत्या रक्ताच्या ऑक्सिजन धारण क्षमतेत वाढ कोणत्या वायूमुळे होते तर त्याचं उत्तर आहे कार्बन मोनॉक्साईडमुळे. सामान्यपणे निरोगी मानवाच्या हृदयाचे दर मिनिटाला किती ठोके होतात तर त्याचं उत्तर आहे 72. प्रश्न 861 पाहूया. रक्तदाब वाढल्याने निर्माण होणारी स्थिती म्हणजे काय तर त्याचं उत्तर आहे परिहृदयरोग. हेमॅटॉलॉजी हे शास्त्र कशाशी संबंधित आहे तर त्याचं उत्तर आहे रक्ताशी. रक्तातील कोणत्या पेशींना सैनिक पेशी असे म्हणतात तर त्याचं उत्तर आहे पांढऱ्या पेशी श्वेत रक्तकणिक. प्रश्न 864 पाहूया. शरीराच्या सर्व भागातील रक्त हृदयाकडे वाहून आणणाऱ्या रक्तवाहिन्यांना काय म्हणतात तर त्याचं उत्तर आहे शिरा. हृदयाकडून शरीराच्या इतर भागांकडे रक्त वाहून नेणाऱ्या रक्तवाहिन्यांना काय म्हणतात तर त्या असतात धमन्या. प्रश्न 866 पाहूया. ऑक्सिजन युक्त रक्त कशाद्वारे हृदयातून सर्व शरीराला पुरवले जाते तर त्याचं उत्तर आहे महाधमनी मार्फत. मानवी शरीरात प्रत्येक चक्राच्या वेळी रक्त हृदयातून किती वेळा जाते तर त्याचं उत्तर आहे 2दा. रक्त गोठवण्याच्या क्रियेत फायब्रिनचे रूपांतर कशामुळे होते तर त्याचं उत्तर आहे थ्रोम्बिन एन्झाईमच्या. प्रश्न 869 पाहूया. रोहिणीतील रक्तातील कोणता घटक जास्त प्रमाणात झाल्यास रक्त अधिक लाल बनते तर त्याचं उत्तर आहे लोह. मानवी हृदय हे किती कप्प्यांनी बनलेले असते तर त्याचं उत्तर आहे 4 कप्प्यांनी. मानवी हृदयाची साधारणपणे वजन किती असते तर त्याचं उत्तर आहे 360 ग्रॅम. प्रश्न 872 पाहूया. फुफ्फुसातील ऑक्सिजन युक्त रक्त हृदयाच्या कोणत्या भागात प्रथम येते तर त्याचं उत्तर आहे डावे आलिंद इथे. हृदयाचे कार्य व्यवस्थित चालू आहे हे तपासण्यासाठी कोणते उपकरण वापरतात तर त्याचं उत्तर आहे ECG. हिमोग्लोबिन तयार होण्यासाठी कशाची आवश्यकता असते तर त्याचं उत्तर आहे लोह. प्रश्न 875 पाहूया. रक्ताचे एकूण किती गट असतात तर त्याचं उत्तर आहे 4 गट. एखाद्या व्यक्ती एकदा रक्तदान केल्यानंतर पुन्हा किती दिवसांनी रक्तदान करू शकतो तर तो 3 महिन्यांनी. पेसमेकर हे कशाचा त्रास होणाऱ्या रुग्णांकरिता वापरतात तर त्याचं उत्तर आहे हृदयाचा त्रास. प्रश्न 878 पाहूया. हृदयाच्या आवरणाला काय म्हणतात तर त्याचं उत्तर आहे परिहृदय पटल.
आपल्या शरीरात सर्वसाधारण किती टक्के पाणी असते? तर त्याचं उत्तर आहे 65 ते 70%. आपल्या शरीरातील स्नायू मध्ये प्रामुख्याने कोणते प्रथिन आढळते? तर तो आहे मायोग्लोबिन. प्रश्न 881 पाहूया. कोणत्या पेशी रोगजंतूंचा प्रतिकार करतात? तर त्याचं उत्तर आहे पांढऱ्या पेशी. पचनाची क्रिया प्रथम कशापासून सुरू होते? तर त्याचं उत्तर आहे मुखापासून. मानवी शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी कोणती आहे? तर ती आहे यकृत. प्रश्न 884 पाहूया. मानवी शरीरातील सर्वात लांब हाड कोणते आहे? तर त्याचं उत्तर आहे फिमर, मांडीचे हाड. शरीराचे तापमान कोठे नियंत्रित केले जाते? तर त्याचं उत्तर आहे हायपोथॅलेमस. मानवी शरीरातील अपेंडिक्स हा भाग कोणत्या अवयवाला जोडलेला असतो? तर तो आहे मोठ्या आतड्याला. प्रश्न 887 पाहूया. शरीरात मनगटापासून कोपऱ्यापर्यंत कोणती हाडे असतात? तर त्याचं उत्तर आहे रेडियस आणि उल्ना. मानवी शरीरात पित्त हे कोणत्या अवयवात तयार होते? तर ते यकृतमध्ये. मानवी गुणसूत्रांमधील किती जोड्या लिंग गुणसूत्राच्या असतात? तर त्याचं उत्तर आहे एक जोडी 2 गुणसूत्र एक्स 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 वाय 23 आणि 46. प्रश्न 890 पाहूया. मनुष्य प्राण्यात गुणसूत्रांच्या किती जोड्या असतात? तर त्याचं उत्तर आहे 23. मनुष्य प्राण्याचे एकूण किती गुणसूत्रे असतात? तर त्याचं उत्तर आहे 46. मानवी शरीरात कोणते द्रव मोठ्या प्रमाणात आढळते? तर ते आहे ऑक्सिजन. प्रश्न 893 पाहूया. निरोगी माणसाच्या शरीराचे तापमान किती असते? तर त्याचं उत्तर आहे 37°C. ब्रेथ अॅनालायझरचा वापर कशासाठी केला जातो? तर त्याचं उत्तर आहे रक्तातील अल्कोहोलचे प्रमाण मोजण्यासाठी. रेटिना कोणत्या अवयवात आढळतो? तर त्याचं उत्तर आहे डोळ्यामध्ये. प्रश्न 896 पाहूया. यकृत हा अवयव शरीरातील कशाशी संबंधित आहे? तर त्याचं उत्तर आहे पचन संस्थेशी संबंधित. इन्सुलिनचे स्त्रवण कशातून होते? तर त्याचं उत्तर आहे स्वादुपिंडातून. फुफ्फुसाचे तंतुभवन या श्वसन रोगास कारणीभूत घटक कोणता? तर त्याचं उत्तर आहे ऑस्बेस्टोस. प्रश्न 899 पाहूया. मानवी शरीराचे तापमान फॅरेनहाइट मध्ये किती असते? तर त्याचं उत्तर आहे 98.6 F. मानवी शरीराचे तापमान केल्विन मध्ये किती असते? तर त्याचं उत्तर आहे 310°K. कुतुब मिनारची उंची किती मीटर आहे? तर त्याचं उत्तर आहे 73 मीटर. प्रश्न 902 पाहूया. कुतुब मिनार बनवणारा राजा कोणता? तर त्याचं उत्तर आहे कुतुबुद्दीन ऐबक. दुसरे इंग्रज मराठा युद्ध कोणत्या ठिकाणी झाले? तर त्याचं उत्तर आहे आसई इथे. पानिपतचे युद्ध कोणत्या वर्षी झाले? तर ते 1761 ला. पुढचा प्रश्न पाहूया. पानिपतचे तिसरे युद्ध कोणामध्ये झाले? तर त्याचं उत्तर आहे सदाशिवराव भाऊ आणि अहमद शाह अब्दाली यांच्यामध्ये. पानिपतचे दुसरे युद्ध कधी झाले? तर त्याचं उत्तर आहे 1556 ला. पानिपतचे दुसरे युद्ध कोणामध्ये झाले? तर त्याचं उत्तर आहे अकबर आणि हेमू यांच्यात. पुढचा प्रश्न पाहूया. छत्रपती संभाजी महाराजांनी कोणता ग्रंथ लिहिला? तर त्याचं उत्तर आहे बुधभूषण, नखशिख, नायिकाभेद, सातसतक असे त्यांनी ग्रंथ लिहिले. छत्रपती संभाजी महाराजांनी कोणता सांस्कृतिक ग्रंथ लिहिला? तर त्याचं उत्तर आहे बुधभूषण. छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म केव्हा झाला? तर त्याचं उत्तर आहे 19 फेब्रुवारी 1630 ला. पुढचा प्रश्न पाहूया. चिंतामणी पार्श्वनाथ भगवान हे जैन तीर्थक्षेत्र कोठे आहे? तर त्याचं उत्तर आहे कचनेर इथे. जैन धर्माचे 24वे तीर्थकार कोण होते? तर त्याचं उत्तर आहे भगवान महावीर. कोणत्या वेदांमध्ये संगीताचा उल्लेख केलेला आहे? तर त्याचं उत्तर आहे सामवेदामध्ये. पुढचा प्रश्न पाहूया. गौतम बुद्ध आपल्या अनुयायांना उपदेश देताना कोणत्या भाषेचा वापर करत? तर तो पाली भाषेचा. महाभारतातील धृतराष्ट्र या राजाच्या पत्नीचे नाव काय होते? तर त्याचं उत्तर आहे गांधारी. बहमनी राज्याची स्थापना कोणी केली? तर त्याचं उत्तर आहे हसन गंगू यांनी. पुढचा प्रश्न पाहूया. कोणत्या मुघल सम्राटच्या काळात इंग्लिश ईस्ट इंडिया कंपनीने भारतात पहिला कारखाना स्थापन केला? तर तो जहांगीरच्या काळात. पानिपतचे पहिले युद्ध कोणामध्ये झाले? तर त्याचं उत्तर आहे बाबर व इब्राहिम लोदी. पानिपतचे पहिले युद्ध कोणत्या वर्षी झाले? तर त्याचं उत्तर आहे 1526 ला. पुढचा प्रश्न पाहूया. इसवी सन 1506 मध्ये आपली राजधानी दिल्लीहून आग्रा येथे कोणी हलवली? तर त्याचं उत्तर आहे सिकंदर लोदी याने. कोणत्या वेदांमध्ये औषधी वनस्पतीची माहिती दिलेली आहे? तर तो अथर्व वेदामध्ये. प्राचीन संस्कृतीमध्ये औषध सापडलेले जोर्वे हे ठिकाण कोणत्या तालुक्यात आहे? तर त्याचं उत्तर आहे संगमनेर तालुक्यामध्ये.
पुढचा प्रश्न पाहूया. अंततत्वज्ञान कोणी लिहिले? तर त्याचं उत्तर आहे शंकराचार्य यांनी. अजिंठ्याचे चित्र काय दर्शवते? तर त्याचं उत्तर आहे जातक कथा. गुप्त युगात वराह मिहिराने बृहस्पृता हा ग्रंथ प्रसिद्ध ग्रंथ लिहिला, तो कोणत्या विषयावरचा ग्रंथ होता? तर तो खगोलशास्त्र विषयावरचा होता. पुढचा प्रश्न पाहूया. संस्कृत कवी कालिदासने नागपूरमधील रामटेक येथे कोणते काव्य रचले? तर त्याचं उत्तर आहे मेघदूत. रामचरित मानसचे लेखक कोण आहेत? तर त्याचं उत्तर आहे तुलसीदास. हडप्पा संस्कृती कोणत्या नदीच्या खोऱ्यात विकसित झाली? तर ती सिंधू नदीच्या खोऱ्यात. पुढचा प्रश्न पाहूया. बौद्ध धर्माचा धर्मग्रंथ कोणता? तर त्याचं उत्तर आहे त्रिपिटक. दक्षिणेतील विजयनगर कोणत्या राज्याची राजधानी होती? तर त्याचं उत्तर आहे हम्पी. हडप्पा संस्कृतीमध्ये महास्नानगृह कोणत्या ठिकाणी सापडले? तर ते मोहेंजोदडो इथे. पुढचा प्रश्न पाहूया. कालीबंगन हे ठिकाण कोणत्या राज्यात आहे? तर त्याचं उत्तर आहे राजस्थान राज्यात. सुरुवातीच्या वैदिक आर्याचा धर्म प्रामुख्याने कोणता होता? तर तो आहे निसर्गाची पूजा आणि यज्ञ. जैनांच्या पवित्र ग्रंथाला काय म्हणतात? तर त्याचं उत्तर आहे आगमसूत्र. पुढचा प्रश्न पाहूया. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात असणारा देवगिरी किल्ला कोणत्या राज्य घराण्याने स्थापित केला? तर तो यादव घराण्याने. कैलास मंदिराची निर्मिती कोणत्या राजवटीत झाली किंवा कोणाच्या राजवटीत झाली? तर ते राष्ट्रकूट राज्याच्या राजवटीत झाली. कैलास मंदिर कोणत्या जिल्ह्यात आहे? तर त्याचं उत्तर आहे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात. पुढचा प्रश्न पाहूया. गौतम बुद्धांचे जन्मस्थळ कोणते? तर ते आहे लुंबिनी. भगवान महावीर यांचे जन्मस्थळ कोणते? तर ते आहे कुंडग्राम. महाबलीपुरमची स्थापना कोणी केली? तर ती पल्लवांनी केली. पुढचा प्रश्न पाहूया. जगातील सर्वात उंच शिखर कोणते आहे? तर त्याचं उत्तर आहे माउंट एव्हरेस्ट. जगातील सर्वात लांब पर्वतरांग कोणती? तर ती आहे अँडीज. नासा ही संस्था कोठे स्थित आहे? तर ती आहे वॉशिंग्टन DC इथे. पुढचा प्रश्न पाहूया. युक्रेन या देशाची राजधानी कोणती आहे? तर ती आहे कीव. वाळवंटातील हिरवळीच्या प्रदेशास काय म्हणतात? तर त्याचं उत्तर आहे ऑसियस. कॅनबेरा हे शहर कोणत्या देशात आहे? तर त्याचं उत्तर आहे ऑस्ट्रेलिया. पुढचा प्रश्न पाहूया. ग्रेट बॅरियर रीफ कोणत्या ठिकाणी आहे? तर त्याचं उत्तर आहे ऑस्ट्रेलिया. लंडन हे शहर कोणत्या नदीकाठी वसले आहे? तर ते थेम्स नदीकाठी आहे. मॉरिशसची राजधानी कोणती आहे? तर त्याचं उत्तर आहे पोर्ट लुईस. प्रश्न 950 पाहूया. स्वित्झर्लंड हा देश कोणत्या खंडामध्ये आहे? तर तो आहे युरोप खंडामध्ये. सार्क या संघटनेचे मुख्यालय कुठे आहे? तर ते आहे काठमांडू नेपाळ इथे. सील व वॉलरस मासे कोणत्या प्रदेशात आढळतात? तर ते टुंड्रा प्रदेशात आढळतात. पुढचा प्रश्न पाहूया. कोणत्या महासागरात सर्वाधिक खोली असणारे ठिकाण आहे? तर त्याचं उत्तर आहे पॅसिफिक महासागर. पनामा कालवा हा कोणत्या महासागरांना जोडतो? तर तो आहे अटलांटिक व पॅसिफिक महासागरांना. जगातील सर्वात लहान देश कोणता? तर तो आहे व्हॅटिकन सिटी. पुढचा प्रश्न पाहूया. जगातील सर्वात लांब नदी आहे नाईल. नाईल नदी कोणत्या खंडात आहे? तर त्याचं उत्तर आहे आफ्रिका खंडात. G20 गटाची स्थापना केव्हा झाली? तर त्याचं उत्तर आहे 26 सप्टेंबर 1999 पुढचा प्रश्न पाहूया. G20 समिट भारतात कोणत्या वर्षी झाली? तर त्याचं उत्तर आहे 2023 जागतिक व्यापार संघटनेचे मुख्यालय कुठे आहे? तर ते आहे जिनेवा इथे. महाराष्ट्रातील पहिला लोहमार्ग या 2 शहरांपासून सुरू झाला? तर त्याचं उत्तर आहे मुंबई ते ठाणे. पुढचा प्रश्न पाहूया. भारताचे 29वे राज्य कोणते पण आहे? तर त्याचं उत्तर आहे तेलंगणा. लोणार हे खाऱ्या पाण्याचे सरोवर कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ते आहे बुलढाणा जिल्ह्यात. महाराष्ट्रातील आरोग्य विद्यापीठ कुठे आहे? तर ते आहे नाशिक इथे. पुढचा प्रश्न पाहूया. जगातील सर्व लोकसंख्येत भारताचा क्रमांक कितवा आहे? तर तो आहे आता सध्या भारत प्रथम क्रमांकावर आहे. द्वितीय क्रमांकावर आहे चीन. महाराष्ट्र गोदावरी नदीचे उगमस्थान कुठे आहे? तर ते आहे त्र्यंबकेश्वर इथे. महाराष्ट्राला किती किमी लांबीचा समुद्र किनारा लाभला आहे? तर तो 720 किलोमीटरचा. पुढचा प्रश्न पाहूया. माळशेज घाट हा कोणत्या महामार्गावर आहे? तर त्याचं उत्तर आहे कल्याण नगर महामार्गावर. पोंगल हा सण कोणत्या राज्यात उत्साहाने साजरा केला जातो? तर तो तामिळनाडू राज्यात. महाराष्ट्रातील पहिला सहकारी साखर कारखाना कुठे सुरू झाला? तर तो प्रवरानगर इथे. पुढचा प्रश्न पाहूया. चिल्का सरोवर कोणत्या राज्यात आहे? तर त्याचं उत्तर आहे ओडिशा राज्यामध्ये. टोपलीच्या आकाराचे एस्किमोनच्या घराला काय म्हणतात? तर त्याचं उत्तर आहे इग्लू. भारतीय प्रमाण वेळ ग्रीनिच प्रमाण वेळेच्या किती तास पुढे आहे? तर त्याचं उत्तर आहे 5 तास 30 मिनिटे. पुढचा प्रश्न पाहूया. महाराष्ट्राचा राज्य प्राणी कोणता आहे? तर त्याचं उत्तर आहे शेकरू. सातपुडा पर्वतातील सर्वात उंच शिखर कोणते आहे? तर ते आहे धूपगड. कृष्णा नदीचे उगमस्थान कोठे आहे? तर ते आहे महाबळेश्वर इथे. पुढचा प्रश्न पाहूया.
राष्ट्रीय पोलीस अकॅडमी कोणत्या ठिकाणी आहे? तर त्याचं उत्तर आहे हैदराबाद इथे. कोणत्या रेखावृत्तास आंतरराष्ट्रीय वाररेषा म्हणतात? तर त्याचं उत्तर आहे 180 अंश रेखावृत्त. राष्ट्रीय पोलीस अकॅडमी कोणत्या ठिकाणी आहे? तर ती आहे हैदराबाद इथे. पुढचा प्रश्न पाहू 980 वा. भारतातील एकमेव जिवंत ज्वालामुखी कुठे आहे? तर ते आहे बॅरनबेट इथे. नागालँड या राज्याची राजधानी कोणती आहे? तर ती आहे कोहिमा. कुच्चीपुडी हा नृत्य प्रकार कोणत्या राज्याशी संबंधित आहे? तर तो आंध्र प्रदेश राज्याशी. पुढचा प्रश्न पाहूया. शिखांचे पवित्र स्थळ सुवर्ण मंदिर कोणत्या शहरात आहे? तर त्याचं उत्तर आहे अमृतसर इथे. भारतामधील सर्वात मोठा दिवस कोणता आहे? तर त्याचं उत्तर आहे 21 जून. पृथ्वीला सर्वात जवळचा ग्रह कोणता आहे? तर तो आहे शुक्र. पुढचा प्रश्न पाहूया. रॅडक्लिफ लाईन या दोन देशांमधील सर्वत्र दर्शवते, तर ती आहे भारत पाकिस्तान मधील. महाराष्ट्रातील पहिला लोहमार्ग या दोन शहरांपासून सुरू झाला, तर तो मुंबई ते ठाणे. महाराष्ट्रातील आरोग्य विद्यापीठ कोठे आहे? तर ते आहे नाशिक इथे. पुढचा प्रश्न पाहूया. मिहान हा औद्योगिक प्रकल्प कोठे आहे? तर त्याचं उत्तर आहे नागपूर इथे. भारताचे 29वे राज्य कोणते आहे? तर ते आहे तेलंगणा. लोणार हे खाऱ्या पाण्याचे सरोवर कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ते आहे बुलढाणा इथे. पुढचा प्रश्न पाहू. सातपुडा पर्वतातील सर्वात उंच शिखर कोणते आहे? तर ते आहे धूपगड. महाराष्ट्रात स्ट्रॉबेरी या फळाचे उत्पादन कोणत्या ठिकाणी घेतले जाते सर्वाधिक? तर ते आहे महाबळेश्वर इथे. कृष्णा नदीचे उगमस्थान कुठे आहे? तर ते आहे महाबळेश्वर इथे. पुढचा प्रश्न पाहूया. हिराकुंड धरण कोणत्या नदीवर आहे? तर त्याचं उत्तर आहे महानदीवर. महाराष्ट्राचे एकूण प्रशासकीय विभाग किती आहेत? 6. भारताचा सर्वसाधारणपणे पूर्वेकडील व पश्चिमेकडील राज्यांच्या स्थानिक वेळेत किती तासाचा फरक आहे? तर त्याचं उत्तर आहे 2 तासाचा. पुढचा प्रश्न पाहूया. जगातील सर्वात लहान खंड कोणता आहे? तर त्याचं उत्तर आहे ऑस्ट्रेलिया. महाराष्ट्रातील पहिला सहकारी साखर कारखाना कुठे सुरू झाला आहे? तर त्याचं उत्तर आहे प्रवरानगर इथे. प्रश्न 1000 पाहूया. भारताचे राष्ट्रीय अभिलेखगार कुठे आहे? तर ते आहे नवी दिल्ली येथे. असे आपण आज टोटल 600 प्रश्न पाहिले आहेत. आपण ही 2000 प्रश्नांची टेस्ट सिरीज पूर्ण करणार आहोत. पुढचा भाग हा आपण 1000 प्रश्नांचा घेणार आहोत. असेच व्हिडिओ रोज पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. पोलीस भरती, MPSC सर्व स्पर्धा परीक्षांसाठी या टॉपिक वरती GK वरती 100% प्रश्न विचारले जातात. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहत चला आणि व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. असे व्हिडिओ पाहण्याचे असतील. धन्यवाद.